हो हो रश्मी, घरीच आहे मी. नाही जाणार आज बाहेर कुठे. ठीक आहे भाऊ, मी मोठ्या ताईला फोन करते एकदा, तिला पण सांगून देते आणि मग सगळेजण आम्ही येतो तिकडे. नको रश्मी, तू नको करू, राहू दे. मी करतो ताईला फोन. ठीक आहे भाऊ. ठीक आहे मग, या तुम्ही सगळेजणी. हो हो भाऊ. सुजाता, आज रक्षाबंधन आहे. माझ्या चौघी बहिणी यायल्यात मला राखी बांधायला. आज तर तू काहीतरी छान बनव, चांगलं बनव जेवणासाठी. छान चांगलं म्हणजे काय? ग, माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की तू आज काहीतरी चांगली भाजी बनव. आणि माझ्या 2 नंबरच्या बहिणीला तुझ्या हाताचे गुलाबजामुन लय आवडतात, तर त्यांच्यासाठी गुलाबजामुन बनवून दे. तुला तर माहीत आहे की रश्मीला काय आवडते ते, तुझ्या हाताची तांदळाची खीर. तिच्यासाठी खीर बनव बरं का, नक्की. मी हे सगळं एकटी कशी बनवणार? मला का मशीन समजून ठेवले की काय? का तुमच्या घरामध्ये 4-4 नोकराने हाता की काय? तुम्हाला त्या 4 बहिणी हाता, चौघीच्या मनपसंतीचं वेगवेगळं बनव की काय? अगं सुजाता, आज कशाला राग राग करते? आज रक्षाबंधन आहे, एवढा मोठा सण आहे बघ. बघ सुजाता, माझ्या सगळ्या बहिणी वर्षातून फक्त 2दाच येतात. एक रक्षाबंधन आणि एक भाऊबीजला. आणि तसं बघायला गेलं तर माझ्या दोन्ही बहिणीला कुठं टाईम आहे, त्या आपापल्या घरी बिझी असतात. फक्त रश्मीच भेटायला येते मधामधात कधीतरी तुला भेटायला. बस झालं, एवढं कौतुक करत बसू नका तुमच्या बहिणीचं. राहू द्या, बनवते. सगळ्याच्या सगळं गाव येत आहे. भाऊ. रश्मी, तू नाही सुधारणार. मला पहिलेच कळायला पाहिजे होतं. तू जेव्हा पण फोन करते तू पोहोचायला आलेली असते. हाय सूरज, कसा आहेस रे तू? ताई पाया पडतो. हा हा, सुखी राह रे बाबा. भाऊ बरा आहेस की? हो हो, एकदम चांगला आहे बघा मी. रश्मी, सुजाता, ए सुजाता. ताई आता इथंच होती बघ सुजाता, आताच गेली बघ जेवणाची तयारी करायला. हो बहिणी, या बाहेर, तुमच्या नंदा आल्या आता. काय करू मग नंदा आल्यात तर? आरती करू की काय तुमची? जावाव तर लागलच ना. कशा आहात वहिनी? कशा आहात सुजाता वहिनी? बऱ्या आहात का? नमस्ते वहिनी. नमस्ते वहिनी. बरी आहे. नमस्ते नमस्ते, सगळ्यांना एक सोबत नमस्ते. अरे एक काम करा, तुम्ही सगळेजण मला पहिले राखी बांधा, कारण मला थोड्या वेळासाठी ऑफिसला जाऊन यायचे. थोड्या वेळाचंच काम आहे, मी लगेच येतो वापस. हो हो सूरज, पहिले तुला राखी बांधतो, मग तू ऑफिसला जाय आणि ये जरा लवकर. किशोरी, तू सगळ्यात लहान आहेस, तू सगळ्यात आधी राखी बांध भावाला. रश्मी, राधा, चला तुम्ही सगळेजणी राखी बांधा. नाही ताई, सगळ्यात मोठी तू आहेस, सगळ्यात आधी तू राखी बांध. बरं, ठीक आहे सूरज. खरेच ताई, तुम्ही तर माझ्या आवडीचे पेढे आणले. भावाच्या पुढे लय चांगलं होण्याचं नाटक करायचं. घेऊन येतात दरादर असं आणि घेऊन जातात डबल टिबलचं. कधी नाही म्हणायला शब्द येत नाही यांच्या तोंडामध्ये, घेऊनच जातीला. बघ सुजाता, माझ्या बहिणी माझ्यासाठी गोडधोड पेढे घेऊन आल्यात माझ्या आवडीचे. वहिनी, हे घ्या माझ्याकडून साडी, वेगवेगळ्या प्रकारचे पेढे आणलेत बघा, काजू कतरी. वहिनी, हे माझ्याकडून. मी पण वहिनी पेढे बिडे नाही आणले, पण म्हणलं फ्रूटच घेऊन जाऊ. आता सगळ्या बहिणी पेढे आणायला तर मिठाई तर होतेच ना घरामध्ये गोडधोड, म्हणून म्हटलं मी फ्रूटच घेऊन जाते, म्हणून फ्रूट आणले बघा. आणि वहिनी, मी तुमच्यासाठी आणि दादासाठी कपडे आणलेत बघा. तुमच्यासाठी साडी आहे, दादासाठी पण ड्रेस आहे. सुजाता, मी जातो थोड्या वेळासाठी ऑफिसला. काहाची गरज पडली तर मला फोन कर. बरं ताई, तुम्ही सगळेजणी बसा, मी लवकर जाऊन ऑफिसला येतो बरं का. हो हो भाऊ. स्वतः तर गेली मला सोडून यांच्याजवळ. वहिनी, हे सगळं सामान घ्या की, ठेवा कुठं तरी. आणि ही साडी सांगा ना कशी वाटली तुम्हाला? ताई, अजून तर मी बघितली नाही ना कशी आहे ती साडी. आता मी जाऊन जेवण बनवल, एवढं सगळं काम आहे माझं. सगळं काम झाल्यावर नंतर बघल तुमच्या साड्या. आणि हे सगळं सामान ना त्या स्टोर रूम मध्ये जाऊन ठेवा जा, मी नंतर जाऊन बघल. वहिनी, तुम्ही काय कामाचं टेन्शन घेऊ नका, चला की मी तुमची मदत करते. हो ना वहिनी, तुम्ही एवढं काऊन टेन्शन घ्यायला? आम्ही आहो की पटापट काम करायला. आणि तुमचं सगळं काम संपवून इकडची सगळी साफसफाई करूनच नंतरच जाणार आम्ही आमच्या घरी. ह्या मला किती पण गोड बोलू, आज मी यांना सगळ्यांना फक्त 100 रुपयेच देणार. चल रश्मी, चला सगळ्या जणी स्टोर रूम मध्ये जाऊन सामान ठेवता. वहिनी बघतील नंतर त्याचं त्याला. आणि जे गोडधोड आणले ना पेढे बिडे फ्रूट वगैरे ते किचन मध्ये ठेवा, स्टोर रूम मध्ये खराब होतील, लक्षातच येणार नाही कोणाच्या. आणि राधा आणि रश्मी, तुम्ही दोघी जणी जा किचन मध्ये, वहिनीला काहीतरी काम करू लागा स्वयंपाकामध्ये. बरं ताई. बरं बरं ताई. वहिनी, सांगा काय बनवायचे?
अरे मी काय सांगू, जे तुम्हाला खायचं ते बनवा. हॅलो. हॅलो सुजाता, जरा बाहेर जाऊन बघ की, डिलिव्हरीवाला आलाय. जेवण ऑर्डर केले मी बाहेरून. काय जेवण ऑर्डर केले बाहेरून तुम्ही? अहो तुम्हाला माहित तरी आहे का बाहेरचं जेवण किती महाग असते? अरे काही होत नाही एका दिवसासाठी. अगं मला वाटलं माझ्या 4 बहिणी आल्याता आणि तू किचनमध्ये काम करशील, मग त्यांच्याजवळ कोण बसणार ग. आता एक काम कर, जाय त्यांच्याजवळ जाऊन बस. तसं पण बघायला गेलं तर त्या खूप दिवसानंतर आल्याता, त्याच्यामुळे त्यांच्यापाशी बस, त्यांना बरं वाटेल. बरं ठीक आहे, मी ठेवतो फोन, येतो थोड्या वेळामध्ये. तुम्हीच सांगा बहिणी काय बनवू. काही बनवायची गरज नाही, बाहेरून ऑर्डर केले तुमच्या भावाने. असं का? हे भाऊ पण ना का बरं बाहेरून केलं असेल ऑर्डर? आपण सगळ्यांना मिळून बनवलं असतं की बहिणी. ताई जा तुम्ही तुमच्या बहिणीसोबत बसा. ऑर्डर केलेलं जेवण अजून आलं नाही, वेळ आहे यायला. एखादी नंद असल्यावर काही वाटत नाही माणसाला. हे तर सगळं इथं गाव आलंय, कोणाकोणाचं करू मी इथं. मी जेव्हा आले तेव्हाच का बरं नाही आली तू? कशाला थांबली होतीस तिथे? काय गरज होती तुला त्यांचं बोलणं ऐकायची? त्या जेव्हापासून आल्यात ना त्यांचा स्वभावच तसा आहे बघ. पहिले आई बाबा होते तेव्हा व्यवस्थित राहत होती, आणि भावाला काही माहित राहत नाही आपल्या. राधा हे पण तर असू शकते ना, आपण अचानकच आलो, त्यांना काही सांगितलं नाही, काही नाही. कदाचित त्यांना पण त्यांच्या माहेरी जायचं असेल, त्यासाठी त्या रागात असतील. हो ना ताई, वहिनीचे पण 2 भाऊ आहेत, त्यांना पण तर राखी बांधायची असेल ना. बरं, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं जेवण बनवण्यासाठी काही मदत करा वहिनीला म्हणून, आणि तुम्हीच दोघी तोंड फुलवून बाहेर आल्या रागामध्ये. अगं ताई तुला माहित नाही, त्यांनीच असं तोंड फुगवून ठेवलंय. खरं सांगायचं म्हणजे जेवण तर घरी बनवायचंच नाही, दादानं ऑर्डर केले बाहेरून. असं? पण बाहेरून जेवण मागवायची काय गरज होती? आपण सगळ्यांनी मिळून बनवला असता घरी स्वयंपाक. तसं बघायला गेलं तर सूरजचा लय खर्च होईल आपल्यामुळं. शेवटी आपण 4 बहिणी आहोत त्याला. वहिनी जेवण तर लय टेस्टी होतं. हा जेवण काय चांगलं लागणार नाही, फ्रीचं जेवण सगळ्यालाच चांगलं लागतंय. वहिनी तुम्ही असं का बोलत आहात? मग कसं बोलू तुम्हाला? हे जे सगळं गाव घेऊन येता तुम्ही, ते कधी विचार केला का की वहिनी कसं काम करायला एवढं सगळ्यांचं? वहिनी मी आले तर होते तुमच्याजवळ, तुमच्यासोबत मदत करा म्हणलं स्वयंपाकामध्ये. मी तर पूर्ण हेल्प केली तुमची. हो केली ना, आयता स्वयंपाक नुसतं ताटात वाढलास, त्याला काय हेल्प म्हणत नसतात. जेव्हा तुम्ही असं सगळं गाव घेऊन येता ना, मला त्रास होते कामामध्ये. मी काय मशीन नाही, काय नाही तुम्हाला सारखं करून खाऊ घालायसाठी. आणि तुम्हाला लयच वाटत असेल ना की तुमच्या वहिनीनं तुमचं सगळ्याचं करावं, तर एक एक जण येत जा, असं सगळं पुरं गाव गोळा करून घेऊन येत जाऊ नका. आणि हे घ्या 400 रुपये, 100 रुपये मिळून एक एक जण घ्या. तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधली ना, त्याची ववाळणी म्हणून 400 रुपये द्यायले, 100 रुपये काढून घ्यायच्यातले. बस झालं, खूप केलं मी तुमचं, यापेक्षा जास्त करू शकत नाही आम्ही. अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, सगळं गाव गोळा करून घेऊन येता एकदाच तुम्ही सगळ्याजणी. आम्हाला काही खर्च लागत नाही की काय? जगू देता की नाही भावाला आणि वहिनीला? फुकटचं भेटतंय ना म्हणून येता चौघीच्या चौघी घरी. दोघी आल्या तरी खूप झालं, सगळ्यांनी यायची काय गरज आहे की काय? राखी एकीनं बांधली काय चौघीनं बांधली काय, गोष्ट एकच आहे. हे घ्या वहिनी, आम्हाला तुमचे पैसे नकोत. आणि वहिनी, मोठी ताई आणि राधिका ताई दोघी पण येत नव्हत्या, मी फोन केला सगळ्याला चला म्हणलं, म्हणून त्या आल्या. चला ताई. हा रश्मी चल. सुजाता तुम्हाला यायला तर वेळ होता की, मला तर समजलं पण नाही तुम्ही कधी आलात ते. मी तर तेव्हा आलो जेव्हा तू माझ्या बहिणीची बेइज्जती करत होतीस. अरे मी कोणाची बेइज्जती केली? एक तर तुमच्या बहिणी सगळ्या जणी एकदाच येतात. जेव्हा तुमचे आई बाबा जिवंत होते तेव्हा तुमच्या बहिणीचं सगळ्याचं मी खूप केलं, पण आता इथून पुढे होणार नाही माझ्यानं. एखादी तुमची बहीण राहिली असती तर काही वाटलं नसतं, केलंय असतं तिचं. पण चौघी किती लावतायला, कितकायला लावता का? सगळं संपवता की काय? तुम्हाला लेकरं बाळा नाहीत की काय? तुम्हाला बायको नाही, लेकरं बाळा नाहीत की काय? सुजाता असं कसं बोलायली तू? सूरज, आम्हाला आमचं घर आहे, आम्ही थोड्या वेळानं जातो, पण तुला वहिनी सोबत राहायचंय. हे तुझं घर आहे, आमच्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्ही भांडणं करून घेऊ नका. तुम्ही तर कधी काही बोलणार नाही, मला तर बोलावं लागेल ना. चुप बस सुजाता, बोलू नको जास्त. का बोलू नको मी? नुसतं बहिणी करत राहता. हे सण झाला की दुसरा सण झाला की तिसरा सण. आता उद्याला ह्याच्या लेकराचे लग्न होतील, मग त्याचे लेकरं होतील, सगळ्याचं करत राहा. आपल्या लेकराचा काही विचार करू नका. नको सूरज, नको. सूरज, आम्ही ते सगळ्या बहिणी तुला राखी बांधायला आलो होतो, पण आमच्यामुळं
तुमच्या दोघांमध्ये एवढे भांडणं होतील आम्हाला माहीत नव्हतं. हेच पाहिजे होतं ना तुम्हाला. आता तर मनाला शांती भेटली असेल तुमच्या. आणि तुम्हाला तर लय चांगलं वाटलं असेल बहिणीच्या पुढं बायकोवर हात उचलायला. आणि आज तुम्ही मला खरं सांगितलं, तुम्ही माझ्यापेक्षा तुमच्या बहिणीला जास्त जीव लावता. अहो माझी चूकच काय होती. माझं तर एवढंच म्हणणं होतं की तुम्ही तुमच्या बहिणीवर एवढा पैसा उडवण्यापेक्षा आपल्या लेकराचा विचार करा. मला माफ कर सुजाता, मी तुझ्यावर हात उचलायला नाही पाहिजे होता. माझ्या आईवडिलांनी मला असे कधी संस्कार नाही दिले की बाईवर हात उचलावा म्हणून. पण सुजाता, तू कधी समजण्याचा प्रयत्नच नाही केलास की ह्या माझ्या 4 बहिणी, माझ्या आईवडिलांनंतर माहेरात यांचं कोण आहे. एकच तर मी आहे यांना माहेरात येण्या जाण्यासाठी. ओ हे बघा, आई वडील तर सगळ्यांचेच जातात, याच्यात तुमचा काय दोष. मी तर आता पण म्हणते याच्या पुढे माझ्यानं होणार नाही तुमच्या बहिणीचं करणं. बस झालं सुजाता, खूप झालं तुझं बोलणं. अरे तुझं स्वतःचं तर तुझ्या माहेरात कोणासोबत जमत नाही, तुझ्या भावासोबत जमत नाही तुझं. तू तर तुझ्या माहेरात जात नाही आणि इथं तर माझ्या बहिणीसोबत माझं नातं तोडायला बघायलीस तू. बस अशा तुझ्या लालचीपणामुळं तुझं माहेरात कोणासोबतच जमत नाही. तू तुझ्या भावांवर प्रॉपर्टीसाठी केस टाकलास. कशाची कमी होती तुला माझ्या घरामध्ये? काय नाही दिलं तुला? त्यांच्यासोबत तर तू तुझं नातं तोडलं. ते लोक माझा पण सन्मान करत नाहीत. काय विचार करत असतील माझ्याबद्दल? पण त्यांना काय माहीत, त्यांची बहीण कोणाचंच काही ऐकत नाही म्हणून. बरं हे सांग सुजाता, आई बाबा ऑफ झाले तेव्हापासून ह्या माझ्या 4 बहिणी माझ्या घरी नाही तर कोणाच्या घरी जातील? मला एवढंच म्हणायचंय सुजाता, जे तुझ्या माहेरात होत आहे ना ते तू इथं करू नको. आणि हो, एक गोष्ट अजून, मी माझ्या बहिणीसोबत नातं कधीच तोडणार नाही. आणि हो, काय खर्च सगळं बहिणीला लावायली, हे जे तू बोलायलीस ना, माझ्या 4ही बहिणींनी जर प्रॉपर्टीत हिस्सा मागितला ना तर तुझ्यापाशी काय राहील माहित आहे ना? पण सुजाता, माझ्या बहिणीला या प्रॉपर्टीमधून काहीच नाही पाहिजे. माझ्या बहिणी मला लय जीव लावतात, माझ्यावर लय प्रेम करतात. आणि हो सुजाता, जरासा विचार कर, माझ्या या 4ही बहिणींनी खुशी खुशी स्वतःचा हिस्सा माझ्या नावानं केला. विचार कर मग, जर माझ्या बहिणी स्वतःचा हिस्सा माझ्या नावानं करत असतील तर मग काही हा तुझ्या थोड्याशा पैशासाठी इथे येत असतील का? तुझ्या कपड्यासाठी येतात का तुझ्या साड्यासाठी येतात? माझ्याशिवाय कोण आहे माझ्या बहिणीचं? आणि तुला वाटतंय की मी माझ्या बहिणीसोबत नातं तोडून टाकू? हे तर होऊ शकत नाही सुजाता. आणि तुझ्या पद्धतीत माझ्या बहिणीची इज्जत काढून बोललीस ना की जा म्हणून, ते तर मी तुला पण बोलू शकत नाही. जसं की पूर्ण जगामध्ये माझ्याशिवाय माझ्या बहिणीचं कोणी नाही ना, तसंच तुझं पण या जगामध्ये माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. तू तुझ्या भावासोबत, तुझ्या भावजयासोबत, आईवडिलांसोबत नातं तोडलंस. मला माहीत आहे, तुलाही दुःख होतं, तुलाही वाईट वाटतं, तुलाही वाटतं की तुझ्या भावांना जाऊन भेटावं. मी समजू शकतो सुजाता तुला जसा त्रास होतो ना सुजाता, तसाच विचार कर माझ्याही बहिणीला त्रास होत असेल ना. तुलाही माहीत आहे सुजाता की माझ्या बहिणी काय घ्यायला येतात तुझ्या इथे. तू देतीसच काय त्यांना? तू जेवढं देतीस ना त्याच्या डबल टिबल घेऊन येतात त्या. माझ्या बहिणी मला खूप जीव लावतात सुजाता, म्हणून त्या इथे येतात. हो, मला माफ करा, चुकी झाली माझ्याकडनं. मी तर हे विचार केला की तुमच्या बहिणी आल्यावर खूप खर्च होतो, पण हा नाही विचार केला की ते आल्यावर किती मला प्रेम करतात, किती जीव लावतात त्या. ताई मला माफ करा. मी हे विसरले होते की माहेरामध्ये त्यांचा भाऊ, त्यांची वहिनी यांच्याशिवाय दुसरं कोण आहे. मी विसरले होते ताई की वहिनीच्या अशा वागण्यामुळं नंदीला किती वाईट वाटत असेल, जसं की माझ्यासोबत माझ्या माहेरामध्ये होत आहे. बस करा वहिनी, आज रक्षाबंधनचा सण आहे. आणि काय झालं वहिनी, तुम्ही काही बोलले बी असाल तर यामध्ये असं काही चुकीचं नव्हतं वहिनी. किती जरी झालं तरी आम्ही 4घी बहिणी आहोत वहिनी. आणि एकदाच जर एवढे लोक घरात आले, खर्च तर होतोच ना. नाही होत आहे, माफ करा मला. नाही हो वहिनी, मी तुमच्याबद्दल वाईट बोलत नाही, मी खरंच बोलत आहे हो वहिनी. जर एकदाच सगळे एवढे सारे लोक घरात आले तर करणाऱ्या एकट्या माणसाला त्रास तर होईलच ना, चिडचिड तर होईलच ना. बरं मी काय म्हणते वहिनी, आज रक्षाबंधनचा सण आहे. जसं आज आम्ही आमच्या भावाला राखी बांधायला इथं आलो ना, तसंच तुम्ही पण तुमच्या माहेरात जाऊन तुमच्या भावाला राखी बांधा. नाही ताई, तिथे मी गेले तरी पण आता मला तिथे कोणी पसंत करत नाही. आता माझे आई वडीलच माझ्यासोबत बोलत नाहीत, तर मी काय जाऊ त्या घरामध्ये. मी पण तेच म्हणत आहे वहिनी, आता तुमचे आई वडील आहेत, जा बोला, जे नाते खराब झालेत
त्यांना बरोबर करा. आणि हो, आज रक्षाबंधन आहे. तुमच्या भावाला तुमची आठवण येत असेल. ते पण तुमची वाट बघत असतील की माझी बहीण येईल आणि मला राखी बांधेल म्हणून. आणि तुमची आई, तुम्हाला तर माहीत आहे ना वहिनी की आईची जागा कोणी घेऊ शकत नाही. आई आपल्या प्रत्येक लेकराला तेवढंच प्रेम करते जेवढं की तुमच्या भावांना पण करते. त्यामुळे म्हणत आहे वहिनी, तुम्ही जा आणि भावाला तुमच्या राखी बांधा. ते तुमची खरंच वाट बघत असतील. आणि हो, आता आम्हाला पण उशीर होत आहे. आम्ही पण निघतो. आणि हो सूरज, असं सासरच्या लोकांसोबत नातं नाही तोडायचं. तुला तर हे वाटते ना की ते तुला चुकीचं समजत असतील म्हणून. तर तू जा आणि त्यांचा जो गैरसमज झालाय ना तो तू दूर कर. आज रक्षाबंधन आहे. वहिनीला त्यांच्या माहेरात घेऊन जा सूरज. वहिनी स्वतःच्या भावाला राखी बांधतील ना. जे तुमच्यात गैरसमज वगैरे झालेत ते सगळे दूर होतील. सगळं नातं चांगलं होईल. आणि हां सूरज, जे आज तू वहिनीवर हात उचललास ना, ती चूक पुन्हा करू नकोस. आपल्या आईवडिलांनी असे संस्कार नाही दिले आपल्याला. हो ताई, मी नेहमी लक्षात ठेवल. सुजाताच्या आणि माझ्या बहिणीच्या सन्मानामध्ये काही कधी कमी पडू देणार नाही.